5 वर्षापूर्वी अशाच प्रकारचं भरभरून जनमत हे भारतीय जनता पार्टीच्या आणि तत्कालीन शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून त्या दिशेने आम्हाला मिळालं होतं, पण त्यावेळेस शिवसेनेने गद्दारी केली आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचे आदरणीय देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवलं। 2.5 वर्ष गेले, 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून होईना पण सत्तेत आले आणि आज ज्या विधानसभेचं भरभरून मॅन्डेट जनतेने दिलं आहे आम्हाला, त्याच्या अनुषंगाने आज महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या त्यांची मुख्यमंत्री पदावर विराजमान होतीलच, पण आज त्यांची गटनेतेपदी नियुक्ती झाली आणि मला ठाम विश्वास आहे की उद्या ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील।